चला गाडी आज आहे ना भारी वाटतंय, आज एकदम फ्री वाटतंय. काय चाललंय? फ्री वाटतंय, चांगलं वाटतंय. टेन्शन असलं का? कोणतं कामाचं टेन्शन? आता सुट्टी आहे ना. आज सुट्टी आहे मग म्हणून म्हणलं भारी वाटतंय आज. आज मला काहीच बोलायचं नाही. का बर? आज माझ्या मनानं कराल जे काय करायचं. काय मनाने काय करणार तुम्ही? म्हणजे मनाने आज सुट्टी म्हणून आज तुम्ही सगळं गाव फिरशाल का? सगळीकडे फिरलं आज. आज हे बघ, मी पहिले माझी जोडीदार आहे ना, हा पहिले त्यांना भेटणार आहे. हा. मग त्याच्यानंतर मग मंदिरात बी जाणार आहे, कोणत्या मंदिरात? देवीच्या मंदिरात बी जाणार आहे. देवीचे मंदिर का दुसऱ्या देवीकडे तर जाणार ना? बावळट आहे का? आज काय विचार करते का? नाही माझ्या डोक्यात आज सुट्टी ना. तुम्ही एकच- एकदम एकच एकदम दिवस टापटीप सुट्टी कपडे भेटते. घातलेले. हा? टापटीप कपडे घातले म्हणून. ते रोजच मग राहते सुट्टी तर मग आराम करावा, कूलर लावून झोपून घ्यावा. हा तुला मग. लावून बघतो. मी झोपलो म्हणजे तू येशील, तू झोपशील. नाही नाही मी नाही झोपणार. नाही 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 नाही, मला फक्त बाण आहे माझावाला, झोपायचं तुलाच राहतं. मला नाही झोपायचंय. हा. तुम्ही झोपून घ्या. तुला ना दिवसा झोप, तुला जर 24 घंटे जरी झोपून ठेवलं ना तरी तू झोपून राहशील. तुम्हाला माहिती आहे मी कुंभकर्ण आहे. हा कुंभकर्णाची आई दिसते. मला दिवस सुद्धा कमी पडतो तुम्हाला माहिती. हा मी तुला तेच सांगू राहिलो ना, रात्री तुझी झोप होत नाही, दिवसा तुझी झोप होत नाही, दुपारी तुझी झोप होत नाही. अरे झोपती तरी किती? हा आता तुम्ही मला टोमणे देताय का? काय टोमणे देताय? सगळं झालं तुझं, झालं काम आवरलं सगळं. काम आवरले. मग म्हटलंय ना तुम्हाला चहा पाणी दिला, म्हटलं तर तुम्ही म्हणे सगळं एकदम भारी वाटतंय. कुठं चालले म्हटलं आपली सेट. हायला म्हणजे नवरा जर सुखी दिसला तर बायकोला लई तकलीफ होती. मग आम्हाला कुठेतरी खुद वाटते. हा, हा, खुदखुद वाटते. हे चेहरा एकदम खुललेला आहे. कुठे चालले काय खुश- चाललंय खुश- आपले. खुश दिसलाच नाही बाहेर नवरा. काय म्हणतात tension आमच्या मध्ये वेळेस खुश नाही राहत, बाहेर जायच्याच खुश राहता तुम्ही. तुमचं असं एक टेक्निक आहे. नाही का? बाहेर म्हणून थकून येतं ना. हम्म. काय राहतं बाहेर थकवा येतोच माहिती का बाहेर. आणि ऊन- घरामध्ये थकवून जात का? हे, तू काही बी बोलून राहील बरं का आता तू. मग तू ये ना असं आडो तंगड नको घालू होतं. मी आडवं बोलतच नाहीये. मी तोंडावर बोलते. तोंडावर बोलती म्हणजे घरात थकवा भागत नाही का? मग वा रे वा, बोलती आली थकवा भागवणार आहे. जा. थोडं बाहेरून फिरून आलं बरं वाटतं थोडस. हा जा. काय तुला कामावरती बांधेल. तुम्हाला का ते दोरीने नाही बांधून ठेवत. अरे तसं नाही रा. कुठे गेलं तर तुम्हाला काम करणंच आहे. हे जीवनामध्ये थोडस फ्रीस्टाईल पाहिजे ना. हा तुला कामावरती चाला तू साहेब येड्याने काढतो करतो आणि घरी तू येड्याने करते. हा जा म्हणून लवकर. थोडं मित्र पैसे गेला ना असा रिलॅक्स वाटत. पण मित्रांकडे जा. हा? हा मी तेच सांगते का की तुम्ही आज एकदम टापटीप कपडे घातलेले म्हणून म्हटले मी. हा, तुझ्या ना तुला एका दिवशी दाखवलंच मी काय ते. दूधवाले आज घ्यायचं नाही का दूध? दूध घ्यायचंय ना मला. मी काय म्हणतो, हा आज नाही गिरायक नाही दुधाला. का बरं? काय झालंय काय दुधात तर पाणी टाकले तुम्ही. नाही पाण्याने आज ते सण आहे ना. कोणता सण? आपली बकरी आहे ना, त्याच्यामुळे आज बकरी ईद. आज दुधाला खपत नाही. आज तेवढं होतं घे तुला. त्याचं काही दे कर. बकरीचं दूध पित नाही ना पण आम्ही. अगं जायच करून खावाय बा वय. गाईचं आणायचं सोडून बकरीचं दूध आणलं. बस तुम्ही कावर बसले? माता तुम्ही दूध दिलं, तुम्ही तुमच्या रस्त्याने जावा ना. तसा दम टाके तो. कोणता दम टाकता तुम्ही? जसं काय किती लिटर दूध आणलं होतं? अगे मस्त दूध राहते घरघरी टायचं राहते कोणाचा बसता खायला. मी काय आणतो हा का ग खाली बस तुला एक विचारायची. तुम्ही तिकडसारखं दूधवाले लोक चांगली नाही राहत म्हणे. हा रे बस का तू. हात काढा हात. तो भाऊ आहे तो गंग्या. हा गंग्या. त्याच्या पुढे जमलं कुठं नाही. तुम्ही दूध द्यायला आले का अख्ख्या गावची परत करायला आले माझ्याकडे? अगं तसं नाही, मग माझे मेवणीचे पोरगे. हा तर म्हणलं मग जमलं तर असलं तर घेऊ करून लग्न. हा का? तू भाऊ कुठली ती? माई भाऊजे मारे कुठलं गंगाची बायको? नाशिकचं. बरं पोर चांगली बरं आहे. मग किती चांगली, एकदम एकदम भारी. माझ्या सगळ्यांना चांगलं ठेवते ती तर. नाही म्हणजे तिची आई चांगली, ती चांगली. तुम्हाला तिच्या आईशी काय घेणं आहे? अगं मला दिवस चालू होतो त्यांना. काय द्यायला? हा कोणतं नाही घेतलं, मावलं घेत होती ते पहिल्यापासून. मग तुमचं दूधच का बंद केलं त्यांनी? नाही बंद नाही केलं. मग तिने गाय घेतली ना तेव्हापासून. कोणती गाय घेतली? जर्सी घेतली ना. जर्सी घेतली का? 80% गाय घेतली ना. बापरे. हा मला तर त्यांनी सांगितलं नाही गाय घेतली. नाही सांगितलं मला. नाही नाही. का रे तुला एक विचारायचं आता, तू काय मिळ गावात राहती हा ते जा का दिली ती नात खरेदी कर पळून. हा झाकून जुलीची बाई सुनात पळून गेली. आला काय चांगला करा नव्हता रे तो. हा मग
ते पूर्ण कलंक लावला कलंक. तुम्ही दूध द्यायला जायचे का त्यांना? हं? दूध द्यायला नाही का? मग तुम्हाला कोण सांगितलं नाही तिकडे चर्चा चालली होती. नाहीच्या इथं? आम्ही दाढी करायला गेलो ना. माझं नाही वाटत दाढी केली जाते, तुरे उभे डोक्याचे. अगं दाढी दाढी मग हे कसे तुरे कावर उभे? स्टाईल आहे का? उन्हात ना ते होत. नाही मला ती स्टाईलच दिसू राहिली वेगळी प्रकारची. कोंबडा कोंबडा स्टाईल. याच झालं वाटतं ऑपरेशन ना कोणाचं? बाबूरावचं बाबूरावचं? छातीचं. हा झालं झालं. मग ते झालं हा का? झालं ती भेटायची. तुम्ही गेले ते का त्याला बघायला? नाही बा का बरं? जाऊ म्हणता काय टायमच भेटत नाही. हा का? वेळ भेटला तर मग जात. मला जायचंय बाबूराला भेटायला. माझ्याकडून चुकीन दगड बसून गेला होता. म्हणजे तुला होतं दगड. अगं नाही ते नाही का ती छाती फुगली ती तिची. दगड मारला म्हणतो ना, छाती फुगली होती. ते पहिल्यापासून ते डॉक्टरने ऑपरेशन करायला लावलंय. दगड मारायच्या ठिकाणी? अगं दगड का काय अंगाला दगड मारते का तू? मग का ग काय महिना पडतो ना लाटून काटून आटून काटून कापून कुपूर की जात. हा 40 मधून निम्मे जाता थोडेफार, जास्त नाही कापत ते. हातात निमच पडत हा निम्मच पडतं त्यांचं. कापून जात. हा काय नाही नोकरीचं काही दम राहिले ना. बरे बा. हा बरे, 2 पैसे तर येताना. हा बरे. आज सुट्टी होती, मग मला म्हणे मी जातो म्हणे, हा पोरांमध्ये बसतो. पण टापटीप कपडे घालून गेलेले. पण ते चल आज काहीतरी त्यांचा बर्थडे असेल. बर्थडे नाही, पार्टी असेल. पार्टी बी नाही. मग ते कधीच आहे ना, घरा सुट्टी राहिली ना नाही तेव्हा झोपतात. आज म्हणे मी झोपतच नाही म्हणे, मी जाऊन येतो म्हणे बाहेर. महिने किती सुट्टी राहते वानावर. हा किती सुट्टी राहते महिने? 4 रविवार. 4 मध्ये काय आमुष पूर्ण नाही काय धरते. आमोशा पौर्णिमेला कोणती सुट्टी राहणार आहे? हा पण सणावर राहत असेल. हा सणवार सुट्टी राहते. 26 जानेवारी 15 ऑगस्ट हा. असे मोठमोठे जयंत्या त्याला सुट्टी राहते ना. हा तर अक्षय तृतीयेला बी होती. आमरस केला होता आम्ही. हा. कुठून आंबे आणले तरी? आंबे आम्ही कोणता आणलं माहिती का? केशर. काय बाबा भाई केशर 340 रुपये किलो होता. काय परवडतो? काय परवडतो? काय परवडतो खाणाऱ्याला? हं? एवढा आंबा त्याच्यात कुईची एवढी गती काय राहते त्याच्यामध्ये? त्याच्यापेक्षा आहे तांबरस आणि जाता. त्याच्यामध्ये ना कलर टाकता. अगं जाऊन दे टाकू ते कलर. आणि ना मांडे आणले होते, असे मांडे केले होते ना, असे मोठे मोठे मांडे केले होते, एकदम भारी. माझ्या नवरा आहे ना खायच्या बाबतीत आहे ना एकदम चटोरा आहे, छटोरा. सटोर आहे का? हा बरोबर आहे. पण सगळं आणतो खायला. ही बघ किती जाडजूड झाली मी. नाही चांगलं तुझ्यावर जाणं चटोर आहे ना. हा चटोरा. चटोरा बी आहे. बासुंदी बी आणली होती. किती मांडे खाली एकट्यानं? हा 2 मांडे खाल्ले होते. उठून बसून 2 मांडे. उठून बसून हा म्हणजे काय बसून खाले काय उठून खाले का? हा अच्छा नाही बरी खा मग ते म्हणे ते जिरत ना, आणि एकच ठिकाणी बसून खा. तू आता काही गाड्या का पण मला ना हा मला तू झोपच आवरण आता. का बर? डोळे आटक सुटले का होणार ते माझं कटाळाचे आता इकडे कशाला झोपताय तुम्ही? पडत का तसं का? ओ माझ्या नवऱ्याने पाहिलं, माझ्या नवरा मला मारी. टोंडाळ का डायरेक्ट घरी जातोय. हा हा तो नाही का महाराज सांगा ज्यांना किटली वाळायच्या आधी जर घरी आला ना त्यांना बंगला बांधला, जसे किटलीची वाट पाहा लागली ना का त्यांना जमीन वापायची पळी ती तशी का मध्ये आपली बाबा बाबा. दिवस मावळत आला तर या माणसाचा अजून मला काही पत्ता नाही. कुठं गाडलाय काय देव जाणे, काय समजत नाही मला. हा मी एकटीच काही काम करायचं वाटतं. हा अगं सुनबाई तू काय करते? हे पोरं करतील ना. काय करते दिसत नाही काय करते ते. हो हो हा? तू कशाला करते जे उन्हामध्ये? मग कोण करणार आहे मला सांगा बघू, कोण करणार आहे? का बरं तुला नवरा नाही मला पोरगा नाही? अहो लोक 50-50 लिटर सकाळी जाऊन ते 12 वाजेपर्यंत या माणसाचा अजून पत्ता नाही. कुठे गेला मला सांगा बघू तुम्ही. हा कुठे गेला असेल? दूध घालायला. मग एवढा वेळ लागतो का? आता मग ते तू बघायचं का मला सांगते? म्हणजे सगळे कामं मीच बघायची, हे वावरातली पण मी बघायची, घरी काय चाललंय काय नाही, नवरा कुठे गेलाय कुठे ते पण मीच बघायचं. म्हणजे तुमचं काही अधिकारच नाहीये. अधिकार सगळा आहे. आता वय झालंय माझं, मी आता कवर बघत बसू? हा रोजचं झालं हे, रोजचं. सगळ्या लोकांना मी बघते दूध टाकायला गेलं का लगेच ते 3-4 तासामध्ये बरोबर परत येतात. ह्या माणसाचा काही थांगपत्ता नसतो. मग त्याचा शोध तू लावायचा का मी? शोधता तर मला लावायलाच लागेल, मग? काय जातो कुठे जातो ते. हा आणि शेवटी तो कुणाच्या घरी दूध टाकतो ना, मला पहिले हे बघायचं आहे. कारण की काय माहितीये का, दूध टाकताना तू सगळ्यांच्या घरी दूध टाकणार आणि शेवटी ज्याच्या घरी बसते त्याच्या घरी तू बसणार, पण तो नक्की कुणाच्या घरी बसतो ना मला तेच बघायचं आहे. अरे बघतोय म्हणजे माझा पोरगा वाईट नाहीये. एक गोष्ट लक्षात ठेवा मामा, जर मला तो कुठला वाईट प्रसंगामध्ये जर दिसला ना तर माझ्यासारखी ना बेकार बाई तुम्हाला कोणी भेटणार नाही, समजलं ना? सुनबाई तुला खरं सांग का,
शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी आमचं बीजच शुद्ध आहे हा तेव्हा ते मुलगा वाईट नाही जन्माला येणार. हो ना हो बघते ना मी पण तो कसा वाईट जन्माला येतो की नाही येतो ते पण मी बघते आणि तुम्हाला दाखवून सुद्धा देते समजलं ना. पण चांगलं दाखवशील बाकी वाईट तर काही दाखवू शकत बरं नाही. इथं मला काय भाषण द्यायला आलात का? नाही. त्याच्यापेक्षा तुम्ही सांगायचं होतं की बाबा हे राहू दे मी मुलाला सांगतो करायला रोज रोज तूच करतेस म्हणून हे तुम्हाला सांगता येत नाही. मग आता हा? ते घरामध्ये एवढा भाकरी थापून आले भाजी भाकरी करून आले त्याचं तुम्हाला काय नाही तुम्ही परत कामं करायची आहे ना. वा मी तेच तुला सांगायला आलो का जे ते पोरं करतील ना तो पोरगा करील ना. हा हे दिसतंय हे एवढे सगळे भारी भारी आहेत ना मी टाकलेले दिसतंय हे सगळं काम हा एवढं इकडून तिकडून किती एका 5 लाईनी झाल्या या तरी त्याचा पत्ता नाही अजून. म्हणजे मी करायचं काय एकट्या बाईने मला सांगा ना तुम्ही काय करायचं मग मी शोधायचं तू सांगायचं नवरा तुझा आहे. शोधते मी हा मी शोधते आणि तुम्हाला दाखवून देतो तो काय आणि कसा आहे तो समजलं ना. सोडणार नाही तुम्हाला पण नाही आणि त्याला पण नाही. मला काय माझ्यावर कशाला तापते तिचा नवरा तुझा नवरा तू सांभाळायचा का तू पण त्याला पण तू दाखवणार मग मी काय कारवाई करणार त्याच्यावर. माझा मुलगा चांगला आहे पण मग तू सांगायला पाहिजे का शेतातले दूध लवकर आटपून शेतातलं काम करायला यायचं म्हणून तर मी सांगत बसू. माझं आयुष्य संपलं सांगता सांगता हां आणि कामं करता करता आता हे काम तुमचं आहे तुम्ही शोध लावा आणि पहा. या बाबा लगार म्हणतो लगा वारच नाही ना हो. हा ना वारच नाही. लाईट बी गेलेली. जाऊ दे पिरियड आला ना करमून जातं मला करमून जातं. आपण इकडच्या तिकडच्या गप्पा मारतो ना करमून पण जातो इथं आलं ना इथं मला असं उठूची पायच लिगत नाही मावाला. नाही का. बरं तू रोज चहा ठेवू चहा ठेवला नाही तू चहा नाही ठेवले हा आपण गप्पा मारणे चहा बी विसरून गेलो आपण. तू ना रोजची 2-3 चहा बनवते ना कुणीकडे देऊ जातो मला कळत नाही. तुम्हाला माझा चहा आवडतो का पण. एकच नंबर. नाही हो, तुमचं दूधच एकदम भारी राहतं चहा का बरं नाही आवडणार. दूधही बी भारी पण तू हात गुण भारी. लक्ष्मी भारी तू लक्ष्मी भारी ज्याच्या घरात लक्ष्मी भारी त्याचा परपंच भारी. अरे काय करतोय राहू दे बघा मी तुम्हाला बोलली होती ना करतोय काय कुठं काय तुम्हाला काय बोलली होती त्या काजलनी मला फोन करून सांगितलं की ती कोण राणी का कोण आहे ना तिच्याकडे जाऊन बसतो म्हणून शेवटला दूध दिल्यावरती. काय काम आहे माझ्याकडे बसले म्हणजे काय झालं. हा काय काय झालं. काय ग तुला काय माझाच नवरा दिसला का तुला तिच्या- खेळायला? हा? तुझा नवरा काय कुठं गेला वाटतं foreign ला कुठे? तिच्या नको तोंडी लागू हा? तिच्या नको तोंडी मग लागू. कुणाला तोंडी लागू नीट बोलायचं नीट कोणी तोंडी नीट लागू? बोलायचं नीट. अरे पण दूध घातल्यानंतर घरी शेतात कामं पडलेत हे कोणी करायचं आम्ही. रोज रोज येत असतं हा, रोज तिच्या म्हणे मी करून घे जाईन. मी करून घ्यायचं मग तुम्ही काय इथं काय साखर किती करून तोंड बसणार चालतं. काय? का? तात्या ओ, दूधवाले भाऊ. रात काय करायचं दिवसा दूधवाले करायचं भाऊ. कटवायचं माणसाला. तोंड किती चालतं. नाटक बघा भाऊ म्हणते भाऊ रोज इथं बसवते 4-4 तास घरी सोडायला मागत नाही नवऱ्याला हे काम माझ्या. कर ती किटली देऊन टाक ती किटली घेऊन जाय निम्मा नंतर जाईन मागून काय हा का किटली घेऊन जाय पुढं. येड्याचं सॉंग करायची गरज नाही समजलं ना. किटली आणते मी ती. काय आहे बाईपाशी तुमचं रोज रोज काम. नाही नाही मग जायचं ना तुम्ही दूध वाटायला. तू कोणाला एवढं सांगणार? एवढ्या नवऱ्याचं एवढं दुःख लागत नाही तू होतं. कोण मला सांगणार आहे. कोण सांगणार नाही आहे? तुला इथं बसून घ्यायचं होतं म्हणून त्याला सोडत नव्हतीस काय. नाही नाही मी कशाला नको सोडू. काय हो मामा तुम्ही त्याला बोलत होते माझा मुलगा लय चांगला आहे माझं कुटुंब लय चांगलं आहे नाव ठेवण्यासारखं नाही. आता काय आहे हे बघ एक बाई घेऊन बसलाय कसा जवळ हो नीट बोलायचं नीट बोलायचं हा, नीट बोलायचं. काय नुकताच बोलते मी अजून हा. अमृतुमरीवर अजून मी अजून आली नाही ऐ, मग म्हणजे यायचंय का अमृतुमरीवर. काय तुला ऐ, काय ऐ, बोलायचं ऐ, तुला? तिच्या तुला काय अंगावर बोलायचंय? ऐ, तुला काय बोलायचंय? माझा नवरा घेऊन बसतोय. तुला शरम काही वाटतं की नाही. अरे तू हो ना इकडे, हो ना इकडे हो, इकडे हो काय माझा नवरा घेऊन बसतेस. कुस्ती अरे ए पुरो ए सोड चढ. बाजूला हो. ती बाई असेल जा तिच्या घरात जाऊन झोपा आता कायमच्या तिच्याच. नाही या बाईच्या अंगातले मुंगळा आलाय मोकळाच करते मी. हा बघा तिचा नवरा मुंगळा असेल ना तेव्हा ती बरं माझ्या मुंगळा काय भांडली रे चांगली. तुला कुस्त्या खेळायचं घरी खेळू आपण इकडे कुठं लोकांच्या हा, हे असं होण्याच्या अगोदर तुम्हाला समजलं ना कसं राहायचं कसं नाही ते. अहो जा तिने ना. तुम्हाला एका हातामध्ये असं ओढून फेकून दिलं. काय म्हणतो तुला काय करायचं माझा नवरा मी कापेन त्याला तुला काय करायचंय. बैल बनून ठेवला ना म्हणून तर बैलासारखी ओढते. हो म्हणून तू बाहेर काढत होती का काय पाणी म्हणतो? सोडून. हा ए पुरी काय त्याला बैल फिर काय म्हणू नको माझा पोरगा शांत आहे. शांत आहे ते सून कशी ओढत अशी तुम्हाला बी करत असेल ही वाटतं. कोण बोलणार आहे कोण बोलणार आहे हिला बोला तिला विचार. ए तिच्या दारामध्ये येऊन कटकट करते मला उद्या बसून देणार नाही इकडे. म्हणजे काय? तुला उद्या दूध पोरगा खायला बंद येते. तुमचं दूध
दूध बंद. मग आता ते काय घरी प्यायचं का दूध? हिला पाजा ना तुमच्या म्हशीला. अरे, एकीला नाही द्यायचं काही फरक पडत नाही ना, घराला द्यायचंच नाही दूध, समजलं ना? पैसे? तुला काय अडलं नाही ही म्हैसन तुमची हे बघ रती बदलून टाक. उद्यापासून जे चालू रती आहे ते बंद करून ते टाक. दूध पिऊन पिऊन एवढी गोरी झाली ना हा, तुमची गोळी म्हैस. झाली. तर हिला पण धर बाई, तू तेवढा मग हातात तेवढं तोंडाला लावतो. ए, हा? अगं दूध ती सांडलं गोळी नाही. तेवढी. हा? तर तुझी दूध सांडेल तू ना. पी ना तू पी. काय नको. मला द्यायला लागले. याला काय आवाज या तात्या तू शहाणा बघ, तू किटली घेऊन जाय घसून घुसून पालतू करू आणि तुम्ही. तू काय करशील? मी आलो मागून. मागून काय करतो? गं, पोहणी आता अगं माझी दारात नको ओरडू ना. ए, मामा, हे जे चाललंय ना हे चांगलं नाही. तुम्ही आताच्या आता निवाडा करा. काय निवाडा? ही बाई राहील ना इथं काय किडे निवडायचे आले का ते? तू गप. आमचं चाललंय ना. तात्या हिच्या घरी आणि तिच्या घरी आहे, काय अडचण नाही. हा? हिच्या घरी ती आपला मला सांगा, ही तुमची कोण? कोणीच नाही. निवाडा करा पहिला. दूधवाले भाऊ कस्टमर आहे, कस्टमर आमचं कस्टमर. भाऊ, कस्टमर तोंडाला हात नको लावू. पहिले सह्या आणि मग नंतर भैया का? नाही हा? भाऊच आहे. भाऊच आहे. बरं का, भाऊच आहे. माझा पोरगा त्या मापे नाहीये. हं. तर तो म्हणून तिला लक्ष्मी बोलत होता काय? अगे बहिणीला. ऐक ना, मी माझी बायको सोडून परसरी का वर तोंड करून पाहत नाही. वर तोंड करून बघत नव्हते, वर तोंड करून झोपले होते खाली. एक काम कर, ओ, कोणतं ओ, नीट बोलायचं, नीट बोल. झोपलेलं काय बोलताय? नीट बोलायचं. ए बाई, कळलं मला. काय कळलं? कोणतं? काय बघितलं आमचं? काय बघितलं? ए, तेच बाकी आहे. कोणत्या पोरांनी त्याच्या डोकं हटवून शपथ खाईन. काय कोणत्या पोरांनी त्याच्या डोकं हटवून मी शपथ खाईन. लोकांचं हा मग ते मेलं तर आपल्याला काय गरज पडणार नाही आहे? नाही नाही आमचं तात्या येतो. हं? अरे बिल लाजा तू रती बदलून टाक. ते पैसे बुडाले तर चालतील. जे किटली चाल आजपासून आहे गेली. ना, ह्या बाईला दूध द्यायचं नाही, समजलं ना? माझं दूध हिला पाजून द्या. बरं मी काय होतो हा. तुला मी दही आणून देऊ जाईन दही. दहीली बाहेर राहते तुमची. हा मग खातो एकदम खातो. एकदम खडे खडे राहता. भैया बोलते, भैया. कधी राखी बांधली तर दिसली नाही मला. नाही तुम्ही नसताना दोरा बांधलाय. काय झालं? कोण पाहुणे आले? हे कोण आहेत? कोण पाहुणे आले? हे कोण? हे दूधवाले भैया. तुम्ही छोकरा कोण? आहे आपला. हायला माझ्याच घरी येऊन विचारलं. मग हे पाहुणे कोण आहे? माझ्याच घरी येऊन ते- विचारलं. म्हणजे ही बायको सटवीच आहे, तुम्ही नवरा का? सटवी अय, सटवी कोणाला बोलती का? सटवी कोणाला बोलती? काय तू राहिली तिच्यावर? सटवी बोलती ना ती तुम्हाला. हा? अबा, माझ्या नवऱ्याची इज्जत नाही करत. आ, तुला बोलली ती का बरं बोल राहिल्या हा? सटवी? ती माझ्या नवऱ्याला इथं घेऊन झोपते. हा? हा? माझा झोपली? नवरा इथं- तुम्हाला वाटतं का मी तशी करणार आहे? तो इथेच असतो, झोपला तो घरी दूध टाकला की तो घरी यायला मागत नाही. त्यांनी अंग टाकेल होतं. त्यांनीच अंग टाकेल का होतं. बरं झोपता तुम्ही हा? इकडं? आणि रोज बघा. रोज दादा, रोज. ऐकून घ्या हा. आता तुमच्या घरी निवांत आहे. हाय का नाही? हा वाले चालते आमच्या सगळं 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 दूध घातलं का मग मी काय करतो जेवढं मग माग शेवटचा टप्पा आपला. जेवलो का दिलं का तुमचं दूध दिलं का अर्धा पाऊन त्याचा आराम करतो मग जबाबदारी का मग जातो. आता काय झालं माहिती का? मला शेजारच्या बाईने फोन केला रंजा वहिनीनं. काय मग तुमच्याकडे भांडणं चालू आहे. म्हणलं भांडायला आहे कोणाची म्हणलं, एकटी कोणाची भांडण राहिली? नाही नाही तुला ही आहे ना ही हिला लई तोंड आहे. ए, ना याच तोंड बाका तुझ्या बायकोला जरा आवरा जरा. म्हशीसारखी ओरडत असते. माझी बायको तू म्हैस. पहिले मोकरी मोकरी म्हणजे आजी तुमची बायको का? हा आणि हे? ते आमचे ताते हा का? शपथ घ्या ना तुमची दादाची. तुम्ही झोपेलाच होते फक्त. चुलते? नाही नाही वडील आहे आमचे मग तुम्ही तात्या गावावर म्हणता? आमच्या सवय पहिल्यापासून. भावाचे पोरं तात्या म्हणायचे ना. माझे पोरं बरं जाऊ दे, ते काय झोपावर भांडण राहिले का मग? तू कावर ओ, झोपते ते? ओ, इथं तुम्ही काय म्हणले झोपेल दरवाजात. तुम्ही काय म्हणले काका इकडे आराम करी जा येऊन. काय काका ते काका म्हणतो आम्ही त्यांना. तुम्ही त्यांना सांगितलं होतं काय इथे येऊन आराम ते करा एक म्हणून? दिवस आले इतके परेशान होते ना. म्हणलं तुमच्या पडत बाईचं जा. डोकं गुडघ्यात आहे का हो? हा? गुडघ्यात बाहेर आहे. झोपतं ना ते. घरी शेतीचे काम पडेल राहत्या. हं. ही पोर एकटी काय करेल? नाही ते बी बरोबर आहे म्हणा. मग इथं जर हा आराम करतो मग मग हे किती किती दूध घालतो तुम्ही आणि असं? कधीतरी ठीक आहे ना, रोज रोज काय मला सांगा बघू तुम्ही. आम्हाला रोज दूध लागतच ना आम्हाला. योग्य गप्प आहे. का? हा? गप्प आहे. हो. ते ना काय होतं एखाद्याला आंबल कसं राहतो तसं मला इकडे तुमच्या इकडे आले का गारवा लागला का झोप आलीच. काय झालं माहिती का? तिला लागतं गप्पा मारायला. तिला खूप गप्पा मारायला लागतं. मग काका कशी गावाची इकडे तिकडे गोष्टी सांगत राहत्या. एकदा तिला पोपटाची गोष्ट सांगितली. तुम्ही आहे ना गप्पा मारायला बायका ठेवा तुमच्या बायको. हा, हा. ते बरं राहील. उंदराची गोष्ट मी सांगितली तुम्ही दोघं किती हसत होते दोन हा. ते कधी तीच नाही, मी बी राहतो कधी कधी सुट्टी असली मिळत बसेल राहतो. आज आहे ना पण त्या गोष्टी पाहिजे शेतातले काम राहिले नाही आता काय. नाही नाही काका मग तुम्ही असं करीत जा. तात्या आज तरी माणसं कमी जर मी कधी बैलाची नेली गोष्ट सांगत चालू केली हा. तुझ्या मोठं माणसं अहो, मावती येईल निशेवणी ते सगळे यायला राहत्या. म्हणजे
कामाचा नाही विषय एकदम गोड माणूस, लय गोड माणूस. तिथे माझे कंबरड माझं मोडते काम करून आणि इथे हा आरामात बायकांना अरे गाव काका तुम्ही असं रोजचं दूध किती लिटर घालता? मग काय 20 लिटर आहे. कोणत्या पावशेर आहे, कोणतं अर्धा किलो, कोणतं 3 पावशेर मग आहे. तुम्ही 40 एकर फिरत असेल ना? हा मग. मग नाही अरे पण 50 लिटर दूध घालून लोक 10 वाजता घरी येतात. हो त्यांना माणूस आहे का, म्हणजे तुम्हीच घेतले, तुम्ही तू ठेका घेतला एकटाच ठेका. असा- त्यांना गोष्ट येते का. हो यांचं दूध बंद करून यांची बाईली झिकझिक करते. बाई बंदच जाऊ कर दे, तेवढी, जाऊ दे. बंदच कर. हा, ऐका हा. नसेल दूध बंद. तुम्हाला पटत ना हा. बंद कर. आणि टाका वाका टाकायला इथं परत बसवायचं नाही नाही आता डबल यायचं नाही. दूध बंद केलं काय विषय? दूधवाले भाऊ ते आमचं दूध यांना बरं, पाजून द्या. ऐका आम्ही 2-4 दूध आले बदलले ते काकाचे पाणी टाक दुधामध्ये. एकदम एकदम ताजं दूध राहतं, एकदम म्हणून मी त्याचं दूध घट्ट. चालू अशी भाकरी सारखी साय येते, भाकरी सारखी साय. बरोबर आहे. माणूस पण तसा भाकरी सारखा एकदम गोड. राहू दे समजलं तुझ्या पुढच्या बाबतीत रविवारी किस्सा. ना त्या गाई झोपून टाकायच्या, आम्हाला ठेवायच्या आणि आम्ही दूध बंद करून एक टाकायचं. काम करा, तुम्ही दूध ते गाय घ्या, मी चालेल तुम्हाला राहतो. काय गरज नाहीये, समजलं चालेल ना? ना? आता घरचं काम कोण करी? आहे ना बघा तर अहो मग जाऊ दे ना, बाबा म्हणते तुम्ही घरी काम करा ना, कशाला करते घरी घरचं नाही होत आपल्या जण. दुधाचा धंदा बंद करायचा, चल घरी चल. हा हा चला घरी चला. अहो, हे जर दुधा किती पाहिलं द्या, लोकांना, जमीन विकल्या माहिती? हे बघ कशी करते पा. तुम्हाला घरी जाऊन मी आता बरोबर बघते आहे. तुम्हाला. पहा ना ती पण बायको चला मामा घरी. चांगलीच दिसते मला ती. नाही पण मग काय तुमचं काय भानगडी झालं काय? काय भानगडी नाही, ते पडलेले होते मग म्हणे आरडा ओरडा चालू होता. तिचंच किती किती बॉंग आहे तिला, किती तिला ना साऊंडची बी गरज नाही, अशी व्या 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 करत आली, अशी अरे, अशी राज तनतन आली ना कूद. मी पण तिला घेतलं ना मग पट्ट्यात. नाही, मग तुम्ही कुस्ती खेळ काय? हा. अहो, ती साडी तर कर खाली. नाही तिला मी पट्ट्यात घेत होती ना. साडीन बिडीन डायरेक्ट खोसून घेतली. नाही मग तिला मी पट्ट्यात घेतलं ना, असं डायरेक्ट खालीच पाडली. ए बाबा लोळा लोळी झाली का तुमची? हा एवढं भानगडी नाही करीत जाऊ. आम्ही ती शक घेत होती तुझ्यावर म्हणे सय्या नंतरून बय्या, मग नंतरून काय म्हणती म्हणे मला म्हणे. नाही, मग बरं झालं मग ठोकायला पाहिजे. मग तू ये ना तिच्या कमरात लाथ हाणायला घाला. कमरेत नाही, मी तिला पाडायला गेली पण आहे ना तिचा हात दुखत होता जिट्या मग जर म्हटलं, दूर हाणायची ना मग. काय जित्र जिट्या जर दूर नाही असं दनादन देऊन दिली मी. देऊन दिलं ना? हा. बरं. या, दूध बंद. नाही नाही एक काम करू आता आहे ना आपण पिशवी दूध आणि जाऊ. हा, पिशवीचा आण. तिचा नवरा तिला दूध काय पाहिजे काय आता. टेन्शन जाऊ दे चला तुम्ही. हे असे म्हणून नको जाऊ. नाही हो तुम्ही दूधवालाच नका आणू तो कटकट्या.